जय गजानन. मीन राशीच्या जातकांना मार्च 2026 हा महिना कसा जाणार आहे हे आपण बघणार आहोत. की मार्च 2026 हा महिना तुम्हाला कसा जाईल, कसा राहील, काय घडामोडी ह्या महिन्यामध्ये तुमच्यासाठी होणार आहेत. जॉबसाठी, व्यवसायासाठी, रिलेशनशिपसाठी, कुटुंबासाठी असेल, हेल्थसाठी असेल, हा महिना कसा जाईल हे आपण बघणार आहोत. तोपर्यंत मीही माझ्या इष्टदेवतेचं नाव घेते, तुम्हीही घ्या. या रिडिंगला रेझोनेट होण्यासाठी ते खूप गरजेचं असतं की आपण आपल्या इष्टदेवतेचं नाव घ्यावं असं म्हणून. सो लेट्स स्टार्ट. सो आपण लेट्स स्टार्ट करूया की काय रिडिंग असणार आहे ह्या महिन्याची, काय घडामोडी घडणार आहेत ह्या महिन्यामध्ये. सगळ्यात अगोदर आपण जॉबवाल्यांसाठी बघून घेऊ की जॉबवाल्यांसाठी हा महिना हो छान आहे. थोडे कष्ट करावं लागतील, म्हणजे खूप खूप एफर्ट्स लावा लागणार आहेत तुम्हाला. आणि जर ते एफर्ट्स लावले तर त्याच्यानुसार तुम्ही म्हणजे खूप मेहनत घ्यावी लागेल. असं नाही की इझिली सगळं काही मिळेल. खूप खूप एफर्ट्स लावल्यानंतर तुम्ही तुमचा प्रॉपर्टी घेऊ शकतात. पण खूप मेहनत करावी लागेल. असं नाही की इझिली सगळंच काही मिळून जाईल. म्हणजे अप्स अँड डाऊन येतील, सगळ्या काही गोष्टी होतील. पण मग थोडं त्रासून त्रासून होतील. तरसून तरसून म्हणतो ना, कुठलीही गोष्ट मला खूप तरसून तरसून मिळाली तीच गोष्ट होणार आहे. असं नाही इझिली कुठलीच गोष्ट मिळणार नाही. पण होईल हे नक्की. थोडं ट्रॅव्हलिंग होईल बिझनेससाठी, थोडं दगदग होईल. पण मग काही प्रॉब्लेम नाही. जसे तुमचे कर्म असतील, तुम्ही जर कर्म चांगले केले असतील तर तुम्हाला फळही चांगलं मिळेल. जर तुमचे कर्म खराब असतील तर मी सिरियसली सांगते, ही रीडिंग तुमच्यावर उलटणार आहे. ही पण गोष्ट तेवढीच खरी. आपले कर्म खूप महत्वाचे असतात. सो व्यवसायासाठी जर बघायचा म्हटलं तर हा महिना व्यवसायामध्ये तुम्हाला खूप म्हणजे असं फाईट करून बाहेर निघावं लागणार आहे. खूप मेहनत घेऊन निघावं लागणार आहे. असं नाही की म्हणजे सक्सेस तर व्हाल. आणि विशेषतः ते लोक जे मीडिया क्षेत्राशी जुळलेले आहेत, जे कम्प्युटर्स वर्क करता आहेत, मोबाईलद्वारे वर्क करता आहेत, त्यांच्यासाठी पण हा महिना आहे. पण थोडंसं एफर्ट्स, एक्स्ट्रा एफर्ट्स लावण्याची गरज आहे. इतरांपेक्षा तुम्ही किती बेस्ट आहेत हे दाखवून देण्याची वेळ आहे तुम्हाला. म्हणजे तुम्हाला हे साबित करत राहायचं आहे की हो, आय एम द बेस्ट, आय एम द सक्सेस. इतरांपेक्षा तुम्ही छान आहात, इतरांपेक्षा तुम्ही बेस्ट आहात बोलून दाखवायचं नसतं. आपल्या कृतीद्वारे ते समोरच्याला कळलं पाहिजे. पोपटपंच आपल्याला बनायचं नाहीये की फक्त तुम्ही म्हणाल की हां हां मी असं आहे, मी तसं आहे, आणि कृती मात्र मात्र शून्य असेल, असं चालणार नाही. तुम्हाला कृतीद्वारेही करून दाखवायचं आहे की तुम्ही बेस्ट आहात. कृतीद्वारेही तुम्हाला हे दाखवायचं आहे की तुमच्या आयुष्यात सगळंच काही बेस्ट आहे, तुम्ही सगळंच काही छान करू शकता. हे तुम्हाला तुमच्या कृतीद्वारे दाखवून द्यायचे लोकांना, बोलून नाही. बोलून उपयोग होत नाही, ही गोष्ट तेवढीच खरी. तुम्ही जर बोलणार की मी फक्त बोलून दाखवेल की मी किती बेस्ट आहे, मी फक्त सांगेल की मी किती बेस्ट आहे, अशाने चालणार नाही. परिवाराचा विचार केला असता, परिवारामध्ये जे बंधनात तुम्ही अडकलेले आहात ऍक्च्युली तुम्ही त्याच्यातनं बाहेर निघू शकतात. तुम्ही सगळेच रिलेटिव्ह एकत्र आणून ठेवलेले आहेत जे तुमच्यासाठी वाईट पण आहेत, ज्यांनी तुमच्यासाठी सगळ्या प्रकारे काटे पेरून ठेवलेले आहेत. तरीही तुम्ही म्हणाल की नाही, डोळ्यावर पट्टी बांधून की नाही हे माझे आहेत, हे चांगले आहेत. नो, डिसिजन घ्यावाच लागतो. जे आपले आहेत ते प्रत्येक गोष्टीत आपले आहेत. ते प्रत्येक सिच्युएशनमध्ये आपलेच असतात. जे आपले नाहीयेत, फक्त शरीराने आपल्या सोबत राहतायत, ते लोक कधीच आपले होऊ शकत नाही. तुम्ही कितीही एफर्ट्स लावा त्यांच्यासाठी, तरीही ते तुमच्या मागे कुजबुजणार. ते तुमच्यासाठी फक्त न फक्त तुमच्या पैसा असेल, तुमचं पद असेल, याच्यासाठी तुमच्या आजूबाजूला आहेत. सो अशा बंधनातून जितकं लांब निघालेलं बरं, तितकंच चांगलं. एवढ्या सगळ्या गोष्टींनंतर तुम्हाला काही गोष्टी चांगल्याही अचीव होतील. जर प्रॉपर्टी हवी असेल तर मिळू शकेल, योग्य प्रॉपर्टी मिळेल. फक्त तुम्हाला डोळे उघडून सगळ्या काही गोष्टी बघायच्या आहेत. असं नाही की डोळ्यात पट्टी ठेवून की तुम्हाला तुमच्या फॅमिली मेंबर्सने सांगितलं की हीच प्रॉपर्टी घेऊन तुम्ही लगेच डोळे बंद करून ती प्रॉपर्टी घेतली, असं होणार नाही. परिवारामध्ये एखादी स्त्री असेल, पुरुष असेल, एखाद्या बंधनात अडकलेले असाल तुम्ही. बंधन म्हणजे माहिती की कुठलं बंधन असतं. मॅरिड जर बंधन असेल आणि तुम्हाला त्याच्यातनं त्रास होतोय, तरी तुम्ही तिथे अडकवून ठेवलेले, तर अडकवून ठेवू नका. ते कायमस्वरूपी तुम्हाला त्रासच देणार आहे. सो बाहेर निघा त्याच्यातनं. तुम्ही इमोशनल होऊन तिथे अडकून पडलेले आहात, असं करून चालत नाही. त्याच्याने आपलं आयुष्य खराब होतं. सो तुम्ही असं म्हणाल की मी परिवार तोडण्याचा प्रयत्न करते, पण असं नाहीये. ज्या गोष्टी आहेत त्या आहेत. जो परिवार आपला आहे तो प्रत्येक सिच्युएशनमध्ये आपलाच असणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे.
आता आपण कपल्सच्या बाबतीमध्ये जाणून घेऊया. कपलसाठी सगळ्या काही गोष्टी, तुम्ही जर लग्नाचा विचार करत असाल तर लग्न ह्या महिन्यात होण्याची शक्यता आहे, म्हणजे जमण्याची शक्यता आहे, होण्याची शक्यता आहे, योग्य पद्धतीने होईल. सेलिब्रेशन कुठलंही असो, तुमच्या लाईफमध्ये सेलिब्रेशनची वेळ आहे. सणची एनर्जी तुमच्या सोबत राहणार आहे, युनिवर्स तुमच्या सोबत राहणार आहे. सगळ्या काही गोष्टी पॉझिटिव्ह घडत जातील. सगळ्या काही गोष्टी देव तुम्हाला द्यायला तयार आहे, तो तुम्हाला घ्यायचंय. बस एवढाच फरक आहे. तुम्हाला घ्यायचंय आणि त्याच्यावर तुम्हाला वर्क करायचं आहे. जो पर्सन तुम्ही निवडला असेल, जो पर्सन ऑलरेडी तुमच्या लाईफमध्ये असेल, तर सगळ्या काही गोष्टी छान होतील. जर तुम्हाला कुणाला प्रपोज करायचं असेल तर योग्य व्यक्ती मिळेल, किंवा जे पार्टनर असतील, ऑलरेडी मॅरिड कपल असतील, त्यांच्याही आयुष्यात जर त्यांना काही मिळवायचं असेल, काही एक स्टेप पुढे जायचं असेल, की जे बेबी प्लॅन वगैरे करतात, तर तेही करू शकतात, होऊ शकतं. सगळ्या काही गोष्टी छान होतील, पॉझिटिव्ह होतील. फक्त तुम्ही म्हणजे तुमच्या रिलेशनशिपमध्ये लाईक अ किंग म्हणून राहणार आहात. तुमच्या पार्टनरसाठी तुम्ही किंग ह्या स्वरूपात राहणार आहात. ओव्हरऑल महिना बघायचा म्हटलं तर छान महिना आहे, मस्त महिना आहे. सगळं म्हणजे देव असेल, युनिवर्स असेल, सगळ्या काही गोष्टी, तुमची राशी असेल, हीही तुम्हाला सुटेबल असणार आहे. सगळं काही तुम्हाला छान मिळणार आहे. सो डोंट टेक टेन्शन. सगळे काही चक्र व्यवस्थितच फिरणार आहेत, जसं तुम्हाला फिरवायचे आहेत तसे. फक्त जे रिस्ट्रिक्शन मी सांगितलेले, ज्या गोष्टी करायच्या त्या करायच्या, ज्या नाही करायच्या त्या नाही करायच्या. बघा, आता ही रिडिंग जर तुमच्यापर्यंत आलेली आहे, याचा अर्थ ही तुम्हाला रेझोनेट होत आहे कुठे ना कुठे. ही गोष्ट तुम्ही टाळून चालणार नाही. सो व्हिडिओ आवडला असेल, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. रीडिंग आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि कमेंटमध्ये जय गजानन लिहायला विसरू नका. जय गजानन.